प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्समधील गोष्टी. आपली गोष्ट सुरू आहे अलीखोजा आणि मोहरांचा हंडा. आज ऐकूया त्या गोष्टीचा पुढचा भाग अरेबियन नाईट्सच्या भाग क्रमांक 40 मध्ये. तेव्हा याप्रमाणे त्या सावकाराला दुसरी तोडच न राहिल्यामुळे तो अलीखोजा यास म्हणाला, ठीक आहे, माझ्याही मनात तेच होते. आता पाहू कोण खरा आणि कोण खोटा ठरतो तो. अलीखोजाने त्या सावकारास काझीपुढे म्हणजे न्यायाधीशापुढे नेले आणि या मनुष्याने विश्वासघात करून माझ्या 1000 मोहरा घेतल्या अशी त्याचपुढे फिर्याद केली. काझीने त्याला विचारले, तुझे काही साक्षीदार आहेत का? अलीखोजाने उत्तर केले, मी काही इतकी खबरदारी घेतली नाही, कारण मला वाटले की हा आपला मित्र आहे, तेव्हा याच्या हातून लबाडी कदापि होणार नाही. सावकाराने पूर्वी त्या व्यापाऱ्यासमोर जे काय आपल्या तर्फेने सांगितले होते तेच यावेळीही सांगितले आणि तो म्हणाला, मी शपथेवर सांगतो की मी याच्या मोहरा मुळीच घेतल्या नाहीत आणि एवढेच नाही, पण मजपाशी त्या ठेवल्या होत्या हे देखील मला माहीत नाही. यावरून काझीने त्याचकडून रीतीप्रमाणे शपथ घेवविली आणि त्याला दोषमुक्त म्हणून सोडून दिले. काझीने याप्रमाणे न्याय केल्यामुळे आपल्याला विनाकारण एवढी ठोकर सोसावी लागणार हे पाहून अलीखोजा ह्यास फारच वाईट वाटले. त्याने काझीस असे स्पष्ट बोलून दाखवले की हा न्याय काही बरोबर झाला नाही. मी आता कालिफाकडे अर्ज करतो, तेथे माझा न्याय बरोबर होईल. काझीला वाटले, हा कसला कालिफाकडे अर्ज करतो, याचा पक्ष खोटा ठरल्या कारणाने याला संताप आला आहे आणि यामुळे हा असा बोलत आहे. आणि कालिफाकडे अर्ज केला तर करीना खुशाल, आपल्याला त्याची डर कशाला पाहिजे? आपल्याला जे वास्तविक दिसले ते आपण केले. हो, उगीच साक्षी पुरावा असल्या वाचून एखाद्याला शिक्षा द्यावयाची की काय? आपली सरशी झाली आणि आपल्याला आयतीच एवढी मोठी रक्कम पचली याबद्दल अलीखोजा याच्या प्रतिपक्षास मोठा आनंद होऊन तो निघून गेला. इकडे अलीखोजा घरी गेला आणि त्याने एक अर्ज तयार केला. दुसरे दिवशी कालिफ हा दुपारचा नमाज पढून परत घरी जात असताना त्याने त्याला रस्त्यात गाठले व अर्ज घेणारा कामगार त्याच्या पुढे चाललेला होता. त्याच्या हातात त्याने आपला अर्ज दिला. कालिफ हा नमाज पढून राजवाड्यात परत आल्यावर त्याच पुढे अर्जाची सुनावणी होत असते असे अलीखोजा याला माहीत होते. त्यावरून तो दरबारात गेला आणि सुनावणी करणारा कामगार कालिफाच्या महालातून अर्जाची सुनावणी करून येईपर्यंत तेथे थांबला. तो कामगार आल्यावर त्याने अलीखोजा याला दुसरे दिवशी कोणत्या वेळी हजर व्हावयाचे ते सांगून प्रतिवादीसही त्यावेळेस हजर असण्याविषयी हुकूम पाठविण्याकरिता त्याचा ठाव ठिकाणा विचारून घेतला. कालिफ हरून अल रशीद हा आपला मुख्य वजीर जाफर आणि जनानखान्यातील मुख्य खोजा मशरूर याला बरोबर घेऊन शहराचा बंदोबस्त यथास्थित आहे की नाही हे पक्केपणी समजण्याकरिता कित्येक वेळा वेश पालटून टेहळणी करीत फिरत असे अनेक वेळा सांगितलेलेच आहे. या त्याच्या संप्रदायाप्रमाणे त्या दिवशी संध्याकाळी तो फिरावयास निघाला असता रस्त्यात काही गलबला त्याला ऐकू आला. त्यावरून ते काय आहे हे समजून घेण्याकरिता तो गलबला ऐकू आला त्या घरापाशी गेला. त्या घराचा दरवाजा लावलेला होता. त्याच्या फटीतून त्याने पाहिले तो आतील अंगणात 10-12 मुले जमून काही खेळ खेळण्याच्या बेतात आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले. ही मुले कसला खेळ खेळतात हे पाहावे अशी कालिफास इच्छा झाली. यासाठी दरवाजाजवळ एक बाक पडलेले होते, त्यावर तो बसला आणि फटीतून खेळ पाहू लागला. त्या मुलांपैकी जो अतिशय चलाख आणि हुशार मुलगा होता तो म्हणाला, चला आज आपण काझीची नक्कल करू. हा मी काझी झालो. आता अलीखोजा आणि ज्याने त्याला 1000 मोहरांना फसविले तो सावकार, हे दोघे येऊ द्या माझ्यासमोर. हे त्या मुलाचे शब्द ऐकून कालिफाला अलीखोजाच्या अर्जाची आठवण झाली आणि त्यामुळे या मुलांच्या खेळण्याकडे त्याचे जास्तच लक्ष लागले. अलीखोजा व सावकार यांच्यातील तंटा शहरात इतका मशहूर झालेला होता की मुलाबाळांच्या तोंडी देखील जिकडे तिकडे त्याची चर्चा चाललेली असते.
यास्तव त्या संबंधाचा खेळ खेळण्याची योजना सर्व मुलांना पसंत पडून प्रत्येकाने कोणकोणते सोंग घ्यावयाचे त्याचा त्यांनी ठराव केला. त्या मुलाने काझीचे काम पत्करले. याबद्दल कोणीही आपली नाखुशी दर्शविली नाही. नंतर काझीची ऐट आणून तो आपल्या जाग्यावर बसला आणि जो मुलगा चोपदार झाला होता त्याने वादी आणि प्रतिवादी यांना त्याच्यासमोर आणून उभे केले. याप्रमाणे त्या खटल्याची नक्कल सुरू झाली. काझी अली खोजास म्हणाला, या सावकारावर तुमची काय फिर्याद आहे? अली खोजा याने काझीस लवून सलाम केला आणि आपली सर्व हकीकत त्यास निवेदन करून शेवटी तो म्हणाला, हे सर्व ध्यानी आणून माझे जे विनाकारण एवढे मोठे नुकसान होत आहे ते न होईल असा या प्रकरणाचा निकाल करणार काझी साहेब समर्थ आहेत. नंतर काझी सावकाराकडे वळून त्याला म्हणाला, अली खोजा याचा पैसा तू का परत देत नाहीस? यावर खऱ्या सावकाराने शहराच्या काझीसमोर जे काही सांगितले होते तेच ह्यानेही सांगितले आणि आपल्या म्हणण्याच्या खरेपणाबद्दल शपथ वाहण्यास तयार झाला. काझी म्हणाला, थांब, थोडा थांब, मला तो ऑलिव्हांचा डेरा अगोदर पाहिला पाहिजे. नंतर तो वादीकडे वळून म्हणाला, तू डेरा आणला आहेस का? त्याने उत्तर केले नाही. काझी म्हणाला, जा तर ताबडतोब तू डेरा इथे घेऊन ये. अली खोजा याने बाहेर जाऊन आल्यासारखे करून एक डेरा काझी पुढे ठेवला आणि प्रतिवादीपाशी जो ठेवला होता व त्याने तो परत दिला तो हाच असे त्याने म्हटले. काझीने हाच काय तो डेरा असे सावकारास विचारले. त्याने नाही म्हटले नाही. त्यावरून ती गोष्ट त्याने कबूल केली असे दिसले. त्यावरून काझीने तो डेरा उघडण्याविषयी हुकूम केला. तेव्हा अली खोजाने त्याचे झाकण काढले. काझीने त्यात पाहिलेसे करून म्हटले, ही ऑलिव्हे तर फार चांगली दिसत आहेत. त्यांची रुची कशी काय आहे ते पाहिले पाहिजे. असे म्हणून तो त्यातून एक ऑलिव्ह घेऊन ते चाखलेसे करून म्हणाला, ही तर फारच उत्कृष्ट आहेत. वा वा, 7 वर्षांची ऑलिव्हे इतकी चांगली असणे ही मोठी विलक्षण गोष्ट दिसते. एक दोघे ऑलिव्हांचा व्यापार करणारे इसम बोलवा पाहू. अशा गोष्टीच्या संबंधाने त्यांचे मत घेणे रास्त आहे. काझीच्या तोंडातून हे शब्द निघताच 2 मुलगे व्यापारी म्हणून त्याच्यापुढे येऊन उभे राहिले. त्यास काझीने सवाल केला, तुम्ही ऑलिव्हांचा व्यापार करता? त्यांनी म्हटले, होय सरकार. काझी त्यांना म्हणाला, तर ऑलिव्हे किती वर्षेपर्यंत चांगली राहतात सांगा पाहू. व्यापाऱ्याने उत्तर केले, ती किती जरी जपून ठेविली तरी 2 वर्षांच्या वर चांगली राहत नाहीत. 3 वर्षांनंतर तर त्यांची चवसुद्धा जाते आणि रंगही जातो. काझीने फिरून सवाल केला, बरे तर ह्या डेऱ्यातली ऑलिव्हे किती वर्षांची असावी ते सांगू शकाल का? त्या व्यापाऱ्यांनी डेऱ्यात डोकावून त्यातली 1-2 ऑलिव्हे चाखलीसे केले आणि ते म्हणाले, ही तर अगदी नवी असून फार चांगली आहेत. काझी म्हणाला, तुम्हाला बरोबर परीक्षा झाली नाही. अली खोजा तर म्हणतो की मी ही ऑलिव्हे 7 वर्षांपूर्वी डेऱ्यात ठेवलेली आहेत आणि तुम्ही म्हणता ही नवी आहेत. हे कसे? व्यापाऱ्यांनी उत्तर केले, सरकार, आम्ही खात्रीने सांगतो की ती यंदाचीच आहेत. आपण याविषयी यत्किंचितही शंका मनात आणू नये. हे आम्हीच म्हणतो असे नाही, तर ह्या बगदाद शहरात आज शेकडो व्यापारी आहेत. त्यापैकी पाहिजे त्याला आपण विचारले तर तो असेच सांगेल अशी आमची पक्की खात्री आहे. आरोपी सावकार ह्या व्यापाऱ्यांच्या विरुद्ध काही बोलणार होता, पण काझीने त्याला बोलू दिले नाही. तो म्हणाला, चुप राहा, एक शब्दसुद्धा बोलू नकोस. तू दगलबाजी केलीस याविषयी बिलकुल संशय नाही. तुला याबद्दल फाशीच दिले पाहिजे. हे ऐकून सर्व मुलांनी मोठ्या आनंदाने टाळ्या पिटल्या आणि आरोपीला फाशी चढविण्याकरता त्यास पकडून घेऊन जाऊ लागले. एवढे झाल्यावर त्यांनी आपला खेळ संपविला. काझी झालेल्या मुलाचा शहाणपणा आणि न्याय करण्याचे चातुर्य पाहून कालिफ हरून अल रशीद याला किती आश्चर्य वाटले हे सांगता पुरवत नाही. तो आपल्या जागेवरून उठला आणि जाफर वजीर, जो एवढा वेळपर्यंत चाललेले सर्व ऐकत होता, त्याला म्हणाला, या खेळाविषयी तुम्हाला कसे काय वाटते? जाफर याने उत्तर केले, राजाधिराज, खरोखर इतक्या लहान वयाच्या मुलाच्या अंगी एवढे शहाणपण पाहून मला तर अगदी पराकाष्ठेचे नवल वाटते.
कालिफ म्हणाला, पण ह्याच खटल्याचा निकाल उद्या मजपुढे व्हावयाचा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? खऱ्या अली खोजाने आजच मजकडे अर्ज आणून गुजरला आहे, तर या प्रकरणात याहून जास्त योग्य न्याय करिता येईल असे तुम्हाला वाटते का? वजिराने उत्तर केले, राजाधिराज, या मुलाच्या तोंडून जशी आपण गोष्ट ऐकिली तशीच जर ती वास्तविक घडली असेल तर या प्रकरणाचा याहून जास्त योग्य न्याय कोणत्याही प्रकारे करता येईल असे काही मला वाटत नाही. कालिफ म्हणाला, तर तुम्ही या घराची खूण लक्षात ठेवा, कारण ह्या खटल्याचा निकाल आपण ह्या मुलाकडूनच उद्या आपल्या समक्ष आपण करवून घेऊ. त्याकरिता त्याला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला इथे यायचे आहे. तसेच त्या दगलबाज सावकाराला ज्या काझीने दोषमुक्त म्हणून सोडून दिले त्यालाही उद्या खटल्याच्या ठिकाणी येण्याविषयी हुकूम करा, म्हणजे हा मुलगा न्याय कसा करतो तो पाहून तरी त्याला आपले काम योग्य रीतीने बजावण्याची अक्कल येईल. त्याचप्रमाणे अली खोजा याला आपला ऑलिव्हांचा डेरा आपल्याबरोबर घेऊन येण्याविषयी कळवा आणि ऑलिव्हांचा व्यापार करणाऱ्या 2 व्यापाऱ्यांनाही हजर राहण्याविषयी हुकूम करा. याप्रमाणे वजिरास हुकूम करून कालिफ तेथून चालता झाला. त्याला त्या दिवशी लक्षात ठेवण्यासारखी दुसरी कोणतीही गोष्ट आढळली नाही. दुसरे दिवशी ज्या घरी तो मुलांचा खेळ चालला होता तेथे जाफर वजीर गेला आणि या घराचा मालक कोण म्हणून त्याने चौकशी केली, परंतु तो घरी नसल्यामुळे त्याची बायको बाहेर आली. तिला वजिराने विचारले, बाई, तुम्हाला काही मुलगे आहेत काय? तिने उत्तर केले, हो, 3 मुलगे आहेत. असे म्हणून तिने त्या मुलांना वजिरापुढे आणून उभे केले. वजिराने त्यांना विचारले, मुलांनो, काल तुम्ही जेव्हा खेळत होता त्यावेळेला काझी तुमच्यापैकी कोण झाला होता? तेव्हा सर्वात वडील जो मुलगा होता त्याने मी झालो होतो असे म्हटले. पण असे विचारण्याचे कारण काय हे त्याला माहीत नसल्यामुळे त्याला भय पडून त्याचे तोंड गोरेमोरे झाले. वजीर त्याला म्हणाला, मुला, चल मजबरोबर, कालिफ महाराजांनी तुला बोलावले आहे. वजीर मुलाला बरोबर घेऊन जातो असे पाहून त्याच्या आईला मोठी धास्ती पडली आणि कालिफ महाराजांनी त्याला कशाकरता बोलावले आहे असे म्हणून तिने वजीराला विचारले. वजीर तिला म्हणाला, बाई, तुम्ही काही भिवू नका, तुमचा मुलगा आत्ता अगदी 2 घटकांच्या आत परत येईल व कालिफ महाराजांनी त्याला कशाकरिता बोलावले आहे ते तोच तुम्हाला सांगेल. ते ऐकून तुम्हाला मोठा हर्ष वाटेल. मुलाची आई म्हणाली, असे आहे का? तर मग त्याला जरा चांगला पोशाख घालू द्या, कारण कालिफ महाराजांसमोर अशा मळकट कपड्यांनीशी जाणे बरोबर नाही. वजिराने म्हटले, ठीक आहे, घाला तुम्ही त्याला चांगला पोशाख. मग त्या बाईने त्या मुलाला एक चांगलासा पोशाख घातल्यावर वजीर त्याला आपल्याबरोबर घेऊन गेला आणि अली खोजाचा खटला निघण्याच्या वेळी त्याने त्याला कालिफासमोर उभे केले. कालिफा पुढे जाताच मुलगा जरा घाबरला. तेव्हा त्याला धैर्य येण्याकरिता कालिफ म्हणाला, मुला, असा इकडे ये. अली खोजा आणि ज्याने त्याला 1000 मोहरांना फसविले तो सावकार, ह्या उभयतांमधील तंटा काल ज्याने निवडिला तो तूच ना? त्यावेळी तुला मी पाहिले आणि तुझे सर्व बोलणे ऐकिले, तेणेकरून मला मोठा संतोष झाला. मुलाने नम्रतेने उत्तर केले, राजाधिराज, हो, मीच तो. कालिफ म्हणाला, बरे तर ये आता माझ्या शेजारी बैस. खरा अली खोजा आणि तो सावकार हे आत्ता तुझ्या दृष्टीस पडतीलच. नंतर कालिफाने त्या मुलाचा हात धरून त्याला आपल्या शेजारी सिंहासनावर बसविले आणि वादी प्रतिवादीस पुकारण्याविषयी हुकूम केला. त्यांना पुकारताच ते दोघे आले आणि त्यांनी कालिफास साष्टांग नमस्कार घातला. ते उठून उभे राहिल्यावर त्यांना कालिफ म्हणाला, तुम्हाला आपल्या तर्फेने जे काय बोलावयाचे असेल ते बोला. हा मुलगा तुमचा सर्व खटला ऐकून घेईल आणि तुमचा न्याय निवाडा करील. त्याचकडून काही चूक झाली तर सुधारून घ्यायला मी इथे बसलेलो आहेच. कालिफाचा हुकूम होताच वादी आणि प्रतिवादी हे अनुक्रमे आपापल्या तर्फेने जे बोलावयाचे होते ते बोलले. पण तो सावकार जेव्हा शपथ घेऊ लागला तेव्हा मुलगा त्याला म्हणाला, थांब थांब बाम्मळ, तो अलिवांचा डेरा प्रथम आम्हाला पाहिला पाहिजे. हे ऐकताच अली खोजा याने अलिवांचा डेरा कालिफापुढे ठेविला आणि त्याचे झाकण काढिले.
कालिफाने ती ऑलिव्हे नीट लक्षपूर्वक पाहिली आणि त्यातून एक घेऊन ते चाखिले. नंतर आदले दिवशी हजर राहण्यास सांगितलेल्या दोघा व्यापाऱ्यांना त्याने बोलाविले आणि त्यांना त्यांची परीक्षा करण्यास त्याने सांगितले. त्यांनी सांगितले की ही ऑलिव्हे फार चांगली असून याच वर्षाची आहे. त्या मुलाने त्यांना म्हटले, अली खोजाने ही 7 वर्षांपूर्वी या डेऱ्यात ठेवली आणि तुम्ही म्हणता ती यंदाची आहेत. हे कसे होणे शक्य आहे? तेव्हा खेळातल्या व्यापाऱ्यांनी जसे उत्तर दिले होते तसेच या खऱ्या व्यापाऱ्यांनीही दिले. सावकारास जरी स्पष्ट दिसून आले की या व्यापाऱ्यांच्या साक्षीवरून आपला गुन्हा पक्का साबित झाला, तरी आपल्या तर्फेने थोडे बहुत बोलण्याचा त्याने प्रयत्न केला. पण त्या मुलाने त्याला फाशीची शिक्षा न सांगता कालिफाकडे वळून म्हटले, राजाधिराज, मी काल खेळात जरी फाशीची शिक्षा दिली, पण याला शिक्षा द्यायची, तो देण्याचा अधिकार आपला आहे, माझा नाही. तेव्हा काय जो न्यायनिवाडा पुढे करायचा तो आपणच केलेला बरे राहील. सावकाराच्या लबाडीविषयी कालिफाची पक्की खात्री झालीच होती. सबब त्याने त्याचा शिरच्छेद करविण्याकरता त्यास कोतवालाच्या हवाली केले आणि त्याने अली खोजाचा पैसा कोठे ठेविला होता हे कबूल केले. तो त्याचा त्याला मिळाला. कालिफाने काझीस योग्य न्याय कसा करावा हे या मुलापासून शिक असे सांगून त्या मुलाला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्याला 100 मोहरांची एक थैली बक्षीस देऊन घरी जाण्याला परवानगी दिली. तर श्रोते हो, या ठिकाणी अली खोजा आणि मोहरांचा हांडा ही गोष्ट संपली. आता या पुढची गोष्ट आहे 3 बहिणींची गोष्ट. चला ती ऐकूया. खुसरू शाह या नावाचा इराणचा एक प्रख्यात बादशाह होऊन गेला. त्याला शहरात कोठे काय चालले आहे हे वेश पालटून गुप्तपणे पाहण्याचा फार नाद असे. त्याने आपल्याप्रमाणेच आपले कामगार वेश पालटवून आपल्याबरोबर घ्यावे आणि शहराच्या निरनिराळ्या भागात टेहळणी करीत फिरावे. त्यावेळी अनेक विलक्षण गोष्टी त्याच्या पाहण्यात येत. त्यात मुख्यत्वे करून तो गादीवर बसल्यावर प्रथमतःच फिरायला गेला असता जी एक गोष्ट घडली तिची हकीकत फारच चमत्कारिक आहे. त्या दिवशी 1:30 प्रहर रात्रीचे सुमारास बादशहा आपल्या मुख्य वजीरासह शहरात फिरत असता, जेथे बहुत करून साधारण प्रतीचेच लोक राहत असत अशा मोहल्ल्यात आला. तो रस्त्याने चालला असता एका घरात मोठमोठ्याने कोणी बोलत आहेत असे त्याने ऐकल्यावरून त्या घरापाशी तो गेला. त्याने दाराच्या फटीतून पाहिले, तो आत दिवा जळत असून 3 बहिणी माच्यावर बसून गोष्टी बोलत आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले. त्यापैकी जी सर्वात वडील होती तिच्या बोलण्यावरून त्यांच्या संभाषणाचा विषय त्याला कळून आला. ती म्हणाली, पातशहाचा जो वाकनीस आहे तो मला नवरा मिळावा अशी माझी इच्छा आहे, कारण तसे झाल्याने मला राजवाड्याच्या कोठीतील हवा तो जिन्नस मिळत जाईल. नंतर ती आपल्या बहिणींना म्हणते, काय ग, तुमची कशी इच्छा आहे? तेव्हा मधली बहीण म्हणते, माझी अशी इच्छा आहे की पातशहाचा आचारी मला नवरा म्हणून मिळावा, म्हणजे मला नेहमी पातशहाच्या खाशा पंक्तीचे जेवण मिळत जाईल. मग ती आपल्या वडील बहिणीस उद्देशून म्हणते, ताई, एकंदरीने तुझी आणि माझी इच्छा बहुतेक सारखीच आहे, नाही बरे? या 3 बहिणींपैकी सर्वात धाकटी जी होती ती फारच रूपवती असून तिच्या अंगी मोहकपणा आणि चातुर्य ही तिच्या 2 बहिणींपेक्षा जास्त होती. तिची जेव्हा बोलण्याची पाळी आली तेव्हा ती म्हणाली, अगं, इच्छाच करावयाची तर मग हलक्या सलक्या गोष्टींची का करावी? माझी इच्छा विचाराल तर पातशहाची पट्टराणी व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्यापासून मला असा पुत्र व्हावा की त्याच्या डोक्याच्या एका बाजूचे केस सोन्याचे आणि दुसऱ्या बाजूचे रुपयाचे असावे. तो रडला तर त्याच्या डोळ्यातून जी आसवे पडतील ती मोत्यांची असावी आणि हसताना त्याचे ओठ नवीन उमललेल्या गुलाबाच्या कळीप्रमाणे दिसावे. त्या 3 बहिणींचा हा संवाद ऐकून पातशहाला मोठा चमत्कार वाटला. त्यात विशेषे करून शेवटी जी बोलली तिच्या बोलण्याचा तर त्याला अतिशयच चमत्कार वाटला. तेव्हा त्याने त्या प्रत्येकीची इच्छा तृप्त करण्याचा मनात निश्चय केला. हे त्याने वजीरास न बोलून दाखविता फक्त त्याला एवढेच सांगितले की या घराची खूण लक्षात ठेवा आणि उद्या या 3 बहिणींना हुजुरासमोर घेऊन या. त्याप्रमाणे दुसरे दिवशी मुख्य वजीर त्या घरी गेला
आणि त्या तिघी बहिणींना पातशहाचा हुकूम कळवून राजवाड्यात घेऊन आला. त्यांना पातशहासमोर आणल्यावर पातशहा त्यांना म्हणाला, तुम्ही काल रात्री आनंदात ज्या गोष्टी बोलत होत्या त्यावेळी प्रत्येकीने आपापली इच्छा अमुक अमुक आहे असे म्हटले. त्याची तुम्हाला आठवण असेलच तर ते सर्व मला पुन्हा सांगा. माझ्यापाशी काही एक चोरता कामा नये हे मात्र लक्षात ठेवा, कारण मी तुमच्यापासून सर्व काढून घेतल्या वाचून काही गप्प राहणार नाही. पातशहाचे हे बोलणे ऐकून त्या तिघी बहिणी पराकाष्ठेच्या विस्मित होऊन गेल्या, कारण आपले बोलणे पातशहाच्या कानी पडले असेल हे त्यांच्या गावीही नव्हते. लाजेने त्यांनी खाली माना घातल्या आणि त्यांच्या गालांवर लाली आली आणि तेणेकरून त्यांच्या चेहऱ्यात एक प्रकारची विशेष खुमारी दिसू लागली. त्यात विशेषे करून सर्वात धाकटी जी होती ती फारच देखणी असल्यामुळे पातशहाचे मन तिच्या ठिकाणी अगदी तल्लीन होऊन गेले. स्त्रियांचा स्वभाव मूळचाच लाजाळू, त्यात आणखी आपल्या बोलण्याच्या योगाने पातशहास राग आला असेल की काय ही त्यांना भीती. या दोन गोष्टींमुळे त्यांना काही बोलण्याचे धैर्य होईना, त्या स्तब्ध राहिल्या. हे पाहून पातशहा त्यांना म्हणाला, तुम्हाला भिण्याचे बिलकुल कारण नाही. तुम्हाला येथे कोणत्याही प्रकारची तसदी पोहोचेल अशी तुम्ही शंकासुद्धा मनात आणू नका. तुम्हाला जो मी प्रश्न केला त्यापासून तुम्हाला भीती वाटेल असे मला मुळीच वाटले नव्हते. असो, तुम्ही आता सर्व भीती सोडून द्या. तुमची प्रत्येकीची इच्छा काय आहे ती मला माहीत आहे. ती मी आत्ताच्या आत्ता पूर्ण करणार. नंतर सर्वात धाकट्या बहिणीला उद्देशून तो म्हणाला, माझी पट्टराणी होण्याची तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी तुझ्याशी विवाह करतो. मग दुसऱ्या दोघींना उद्देशून तो म्हणाला, तुमच्या दोघींच्या इच्छेप्रमाणे तुमची लग्नेही आमचा वाकनीस आणि आचारी यांच्याबरोबर अनुक्रमे लावून देतो. हे पातशहाचे बोलणे ऐकून सर्वात धाकटीने पातशहाला आपली कृतज्ञता दर्शविण्याकरिता त्याच्या पायांवर डोके ठेविले. ते पाहून बाकीच्या दोघींनीही तसेच केले. नंतर धाकटी पातशहाला म्हणाली, राजाधिराज, माझी इच्छा अमुक आहे असे जे मी म्हटले ते केवळ विनोदाने म्हटले. आपण जी माझ्यावर कृपा करता तीच मी कोणत्याही प्रकारे योग्य नाही आणि मी आपल्या अविचारीपणाच्या भाषणाबद्दल या पायांपाशी क्षमा मागते. बाकीच्या दोघीही असेच काही बोलणार होत्या, पण पातशहाने त्यांना काही तसे बोलू दिले नाही. तो म्हणाला, तुमचे हे बोलणे मी काही ऐकावयाचा नाही. तुमच्या प्रत्येकीच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडल्याच पाहिजेत. मग पातशहाने म्हटल्याप्रमाणे ते तिन्ही विवाह समारंभ त्याच दिवशी करण्यात आले, पण यांच्यात अर्थात मोठा फरक दृष्टीस पडला. धाकटीचा विवाह पातशहाच्या इतमामाप्रमाणे मोठ्या थाटाने झाला आणि बाकीचे दोन त्यांचा वाकनीस आणि आचारी यांच्या योग्यतेप्रमाणे झाला. अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे. आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती. आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषतः लहान मुलांना ऐकायला पाठवा. कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत, वाचन करत नाहीत, तर हा जो आपला वारसा आहे, हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे, तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं. धन्यवाद.